ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. वाडी रत्नागिरी, दख्खनचा राजा ज्योतिबा याचं हे प्रवेशद्वार आहे. पहाटेची वेळ आहे 1:30ची. हे दख्खनच्या राजाचं प्रवेशद्वार आहे उत्तरेकडील. धोक्यात हरवलेलं प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर बाजारपेठ, रात्रीचे 1:30 वाजता सुद्धा बाजारपेठ भरलेली आहे. ही आहे यात्रा षष्टीमधली, श्रावण महिन्यातली षष्टी. ज्योतिबाची यात्रा वर्षातून 2 वेळा होते. एक चैत्र्याला उन्हाळ्यामध्ये हनुमान जयंतीनंतर, आणि दुसरी यात्रा षष्टी श्रावण महिन्यात येते, ज्योतिबाची यात्रा. ज्योतिबाची यात्रेमध्ये चैत्रामध्ये काठी नाचवली जाते उन्हाळ्यामध्ये, आणि ह्या षष्टीमध्ये काठी नाचवत नाही. पण पाऊस, वारा, वादळ, धुकं यामध्ये सुद्धा भावभक्तीने देवाला नमस्कार करण्यासाठी बाहेरून भाविक येत असतात. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं असं करत, गजर करत पहाटेपर्यंत इथं थांबलेले असतात. देवाच्या नावानं चांग भलं करत, गुलाबाचे उधळण करत, खोबरे गुलाल याचे उधळण करत. हे आहे प्रथम दर्शनी उत्तरेकडील दरवाजा ज्योतिबाचा. इथून आत एंटर होतो. इथून एक प्रवेशद्वार आहे उत्तरेकडील. इथं प्रथमच पुढे दिसते समोरच्या बाजूला ते काळभैरवाचे आहे मंदिर. काळभैरवाच्या नावानं चांग भलं. राईट साईडला दत्तांचं मंदिर आहे. 2 दीपमाळा, हत्ती, 2 दीपमाळा असतात. हे आहे 2 दीपमाळा, सुंदर अशा दीपमाळा प्रथम दर्शनी, हत्ती व हे भैरवनाथाचं मंदिर. लोक इथं सुद्धा भैरवाच्या नावानं चांग भलं असं म्हणतात. इथून पुढे गेल्यावरती हे अंगण आहे. आतील साईडला हे मंदिर दिसते, हे ज्योतिबाचं आहे. वाडी रत्नागिरी, दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. प्रामुख्याने ज्योतिबाचं मुख दक्षिणेस आहे, म्हणून दक्षिण काशी सुद्धा म्हणलं जातं. दक्षिणमुखी देव बसलेले आहेत. इथंच देवाने रत्नासुराचा वध करून वाडी रत्नागिरीमध्ये देव बसून राहिले. कोल्हापूरची अंबाबाई आहे ना, तिच्या हाकेला धावून आला. ते शंकराचं रूप, महादेवांचं रूप वाडी रत्नागिरी, ज्योतिबा माझा. हे आहे दक्षिणेकडील बाजू. इथून दर्शन घेऊन बाहेर पडतात. मंदिराचा परिसर रात्रभर असा फुललेला असतो. हे दर्शन मंडप आहे, जो नवीन बांधकाम चालले आहे. जवळजवळ 3 ते 4 मजली बांधकाम असावं. हे नवीनच आहे. यातून माणूस रांगा करत श्रीच्या दर्शनासाठी आतमध्ये एंटर होतो. जवळजवळ पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला असं करत आम्ही पहाटे 2, 2:15च्या दरम्यान रांगेमध्ये लागलो. हे आहे श्रींची पालखीची निवासस्थान. इथे पालखी ठेवली जाते. हे आहे शंकराचं मंदिर. हे आहे श्रींकडे जाण्यासाठी मेन दरवाजा. ज्योतिबाचं मंदिराचा परिसर रात्री 2, 2:15 वाजता सुद्धा किती सुंदर असतात, लोभनीय दिसतो. धुक्यामध्ये हरवलेला. पाऊस पडतोय. हे जुनी काळची विहीर आहे. ज्योतिबा मंदिरामध्ये जुन्या काळची विहीर आहे की जिथून पाणी वगैरे वापरण्यात येतं. हे काळभैरवाचं मंदिर. शेजारीच खाली शनी मंदिर आहे, शनिदेवाचं मंदिर आहे. हे समोर जे दिसतंय
हे ज्योतिबा प्रसन्न असं लिहिलेलं आहे. वरतून खाली गेल्यानंतर या पायऱ्या स्टेप चढून खाली गेल्यानंतर पहा सुंदर लोभनीय असा परिसर. हे ज्योतिबाचं मुख्य दरवाजा आहे जिथून आपण एंटर होतो आणि तिथं मग लगेच 2 गणपती आहेत. हे जे दिसते नंदी आहेत. हे नंदीचं दर्शन घेतल्यानंतर इथं मुख्य प्रवेशद्वार आहे. इथून आतमध्ये शंकराचं मंदिर, काशी विश्वनाथचं मंदिर आहे, चोपडाई देवीचं मंदिर आहे, गणेशाचं मंदिर यामध्ये आहे. मग आपण एंटर करून देवाकडे दर्शन घेऊन बाहेर पडण्याची जागा आहे. हे दक्षिणमुखील बाहेर पडण्याची जागा आहे. बाहेर पडल्यानंतर देवाचा परिसर आहे. पूर्व आणि पश्चिमेचा भाग आहे हा. असा लोभनीय परिसर धुक्यात हरवलेला ज्योतिबा माझा. ज्योतिबाच्या नावानं चांग बल असं गर्जना करत प्रत्येकजण पुढं गुलाल खोबरं उधळीत असतो. काही लोक नवसाने सुद्धा गुलाल खोबरे उधळत असतात. आता जी जागा परिसर रिकामा दिसतोय पण मंडप पूर्णपणे 4 मजली फुलला आहे बरं का. आता मंडप बांधल्यामुळे नवीन बांधकाम चालूच आहे. त्या मंडपातच सगळे लोक उभे आहेत की ज्यांना पाऊस लागणार नाही. हा मी आहे. ट्रस्टीने मंडप बांधल्यामुळे हा परिसर रिकामा राहिला आहे. पण मंडप बांधल्यामुळे लोकांचे हाल होते ते कमी झाले. पाऊस, धुके, वारे यापासून. हे जे दिसते समोर शनिदेवाचं मंदिर आहे. शनिदेव. इथून वरती गेल्यावर काळभैरवाचं मंदिर आहे. काळभैरवाच्या नावानं चांग भलं, चांग भलं. काळभैरवाच्या नावानं चांग भलं. हे जे दिसतंय दत्त मंदिर आहे, जे आपण राईट साईडला पाहिलं होतं प्रथम प्रवेश केल्यानंतर, उत्तर बाजूने आल्यानंतर आतमध्ये. हे जे तर थोडंसं लांबवरती 1-1.5 किलोमीटरवरती चोपडाईचं मंदिर आहे. सॉरी, यमाईचं मंदिर आहे. यमाईच्या मंदिरामध्ये भाविक पीठ मीठ घेऊन येतात आणि ह्या परड्या आहेत. पीठ मीठ टाकलं जातं. भाविक भक्तीने यमाईला देवीला नमस्कार करून बाहेर येतो. हे यमाईचं देवीचं मंदिर आहे. असं म्हटलं जातं की एका रात्रीच यमाईचं मंदिर, ज्योतिबाचं मंदिर राक्षसाने बांधले आहे. तिथं आजही मोठमोठे दगड आहेत की त्यांना सांगितलं होतं की एका रात्रीत जर देऊळ बांधकाम पूर्ण नाही झालं तर तुम्ही शिळा होऊन तिथंच राहाल. पण ही गोष्ट खरी आहे. सुंदर अशी यमाई देवीचं दर्शन. यमाईच्या नावाने चांग भलं. आख्यायिका आहे की मंदिर अपूर्ण राहिलेत त्यामुळे ते राक्षस सगळे दगड होऊन तिथंच राहिले. आजही ज्योतिबा मंदिरावरती मोठमोठे दगड आपणास पाहायला मिळतात. आख्यायिका आहे. हे जे आहे दिसतंय ते गणेश मंदिर आहे की हे टनेलमध्ये, म्हणजे गुफा म्हणतो ना आपण, या पद्धतीत बांधले गेलेलं आहे. टनेलमध्ये शिरलं की दोन्ही बाजूला थंड असा ओलावा गारवा सुटतो. दोन्ही बाजूला असं गुफेमध्ये आत गेल्यानंतर जसं आपणाला फिलिंग होतं असं गार सुंदर असं फिलिंग आहे. समोरच असे दत्ताचं स्थानक आहे. हे गणेश मंदिर आहे. गणेशाची मूर्ती पश्चिममुखी आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तिथं छोटासा उंदीर मामा पण आहे बरं का, फ्रंट साईडलाच आहे. गणेशाच्या मूर्तीपासून पुढंच असा सुंदर असा उंदीर मामा बसलेले आहेत. बघा
गुफेमध्ये पण कसं व्यवस्थित असं पाणी झिरपत आहे पावसाचं. गणेश गुफा. त्यानंतर सकाळी 7 वाजता पालखी निघते. षष्टीमध्ये सकाळी 7 वाजता पालखी निघते. बघा भाविक भक्त किती पालखीच्या आतुरतेने वाट पाहत आहे. सकाळचे 7 वाजलेत. भाविक पालखीमध्ये बसलेला देव पाहण्यासाठी, माझ्या ज्योतिबाला पाहण्यासाठी, श्रीनं पाहण्यासाठी गर्दीने उपस्थित आहे. बघा गुलाल खोबरं ची उधळण चालली आहे. पाऊस, श्रीचे आगमन होणार आहे तर पावसाने सुद्धा आगमन दिले. पहा ही पालखी. सर्वजण गुलाल खोबऱ्याची उधळण करत असतात. श्रींची पालखी येत असते. श्रींच्या पालखीवरती गुलालाची उधळण, खोबऱ्याची उधळण भाविक भक्त करत असतो आणि जयघोष चाललेला असतो. ज्योतिबाच्या नावाने चांग भले, केदाराच्या नावाने चांग भले, यमाईच्या नावाने चांग भले, चोपड्याच्या नावाने चांग भले, काळभैरवाच्या नावाने चांग भले. या गजरात अशी यात्रा संपन्न होते. षष्टीमधली यात्रा ज्योतिबाच्या नावाने चांग भले.